हाच विचार करून आपण मागच्या वर्षापासून सतत गेली 2 वर्ष आपण हे योग करत आहोत आणि याचा फायदा आपल्यालाही होतोय आणि आपल्याला फायदा होतोय ही गोष्ट म्हणजे आपल्याच पूर्ण कॅम्पसमध्ये कॅम्पस 1 असू दे किंवा कॅम्पस 2 तर या ठिकाणी सहज योगा गेली 2 ते हे 3रं वर्ष आहे आपण कंटिन्यू घेतोय आणि आपल्यामध्ये झालेला बदल हा मॅनेजमेंटला सुद्धा दिसतोय आणि याची दखल स्वतः शार्दूल सरांनी घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला ॲप्रिशिएट केले की याचा फायदा मुलांनाही होतोय शिक्षकांनाही होतोय कुठेतरी मुलांमध्ये एक शांतता येते मुलांना त्याचा सक्रियतेसाठी फायदा होतोय आणि म्हणून स्वतः शार्दूल सरांनी आणि या सहज योग यांची टीम आहे त्यांचं खरं तर अभिनंदन आहे आणि त्यांना एक आता सगळ्यात मोठं अभिनंदन की आता सध्या वाकडला एक स्कूल आहे इंडस बिझनेस मॅनेजमेंट स्कूल जवळजवळ तिथे 1000 ते 2000 विद्यार्थी 600 विद्यार्थी तिथे सध्या शिक्षण घेत आहेत बिझनेस मॅनेजमेंटचं स्कूल आहे आणि आपल्याला जो झालेला फायदा आहे तो कुठेतरी सरांनी नोटीस केला आणि त्यांनी या टीमला सांगितलं की जसं तुम्ही आम्हाला 2 ते 3 वर्ष या ध्यानामध्ये मदत करत आहात तर त्याच पद्धतीने तुम्ही त्या बिझनेस मॅनेजमेंटच्या स्कूलला जा आणि त्या मुलांना सुद्धा तुम्ही या मेडिटेशनचे फायदे तोटे समजावून सांगा आणि त्यांच्याकडून सुद्धा सहज योगा करून घ्या आणि खरंच ही मोठी अचिव्हमेंट आहे सर आणि त्यासाठी सहज योगा या टीमला आपण शुभेच्छा देऊया त्यासाठी 3 क्लॅप्स गो मी तर 2-3 वर्षापासून तर करतेच आहे मुलांना पण सांगत असते आणि मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा गावाला सुद्धा मेडिटेशन होत होतं तुम्हाला तर माहिती गावाकडच्या लोकांना जास्त कामामध्ये इंटरेस्ट अशा गोष्टीमध्ये ते लक्ष देत नाहीये तरी सुद्धा मी जवळपास 10-15 वर्षापूर्वी गावाला सुद्धा मेडिटेशन करत होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि त्यामध्ये जेवढे काही मेडिटेशन करत होते ते सर्व विद्यार्थी आज गव्हर्नमेंट सर्वंट आहेत एक रेल्वेमध्ये सगळ्यात मेन पोस्टला आहे दुसरे शिक्षक झालेले आहेत म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत की मेडिटेशनमुळे त्यांचं जीवन बदललेलं आहे आणि माझं जर सांगायचं म्हटलं तर मी 4-5 वर्षापूर्वी खूप रागीट होते मी मारायचे मुलांना आता मी 10% सुद्धा मारत नाही लक्षात ठेवा मला विचित्रपणा बेशिस्तपणा बिलकुल जमायचं नाही एकदा 2दा सांगणार आणि तिसऱ्या वेळेस मग पटके पण कंप्लेंट मात्र एकदाही येत नव्हती कारण की पालकांना माहिती होतं की जे करताय ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी करताय पण आता माझ्यामध्ये जो झालेला बदल आहे मी तो जो काही प्रॉब्लेम असेल तो शांततेत सोडवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही पण नक्कीच दररोज मेडिटेशन करा जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि अभ्यासामध्ये मदत होईल आणि अभ्यास केलेला लक्षात राहतो कन्फर्म सांगते तुम्ही मेडिटेशन दररोज करा आणि होणारा बदल नक्की इथे शेअर करा आणि सर्वजण म्हणजे मी जर म्हणेल की दररोज 15 मिनिटं तरी करा 5 मिनिटं नाही 15 मिनिटं सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता मी सर्वांचे आभार व्यक्त करते आजचं सेशन इथं संपलं असं काही धन्यवाद